सत्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा, वाटेगावचे सुपुत्र अण्णाभाऊ साठे यांचा, चिराग नगरच्या कर्मभूमीचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा। खूप खरं म्हटल्यावर माहिती नाही, काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झालंय, काय झालंय आणि घाबरून गेलेत लोक खरं म्हटल्यावर। आम्ही तुम्हाला माहुलला पाठवणार, आम्ही तुम्हाला आझादनगरला पाठवणार, आम्ही तुम्हाला एजआयला पाठवणार। ह्याच्यामुळे हा संभ्रम निर्माण झाला की निशानी है। लोगों को ऐसा लग रहा है कि हम लोग अपोज कर रहे हैं, अपोज नहीं कर रहे। हम लोग ये प्रोजेक्ट कोणावरही अन्याय होणार नाही अशा पद्धतीने स्वागत म्हणतोय, सगळं म्हणतो। आमचंच काय नोटीस पण लावलेलं तुम्ही बघू शकता। 63 लोकांना चावी घ्या आणि घर खाली करा। पावसाळा दिवस आहे, जे माणूस इथे 70-80 पासून राहिला असेल, 70-80 वर्षापासून राहिला असेल, त्याला तुम्ही बोलणार की तुम्ही लगेच घर सोडून जावा। चलो मैटर आना चाहिए डिटेल में। सीधा करो, माझा पुरा कव्हर कर, पूर्ण बाहेर 0.5 मध्ये घे। ऐसा सीधा करो। हां बरोबर आहे, रेमाजी बरोबर आहे। व्हिडिओ भी बसा खाली बसा। हाँ दिसताय तुम्ही पण फुल आहे। उनका उधर भारी है। हाँ चलो अण्णाभाऊ साठे यांचा, सत्यशोधक साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा, सत्यशोधक साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा, सत्यशोधक साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचा। अपने को सबको एकदम शांति से अपने यहाँ बैठने का है, कोई कुछ गलत बात बोलेगा नहीं। अपना जो आपको इंसाफ चाहिए वो इंसाफ के लिए अपन बैठे बस। आमचा लढा शांतता प्रिय मार्गाने आहे। आमचा इथे कोणी दोस्त नाही, कोणी दुश्मन नाही, आम्ही सगळ्यांसाठी आहे आणि हा सगळ्यांचा लढा आहे, आम्ही एकत्रितपणे करतोय। आम्हाला फक्त आमच्या घराच्या बदले आम्हाला घर मिळावीत आणि आहे त्याच ठिकाणी मिळावीत, ही मागणी आमची आहे आणि ती कायद्याचं कुठलंही उल्लंघन न होणारे आणि अवास्तव नाही। फक्त घराच्या बदली आम्ही घर मागतोय आणि आहे ते या ठिकाणी मागतोय। फक्त कसं आहे, आम्ही ठरवलं होतं जे येईल त्याला आमचं निवेदन आहे गुलाबाचं फुल पुरे बस आहे सब ठीक आहे। स्थानिक नाही द्या तुम्हीच द्या इकडे ठीक आहे ना। नाही स्थानिक रहिवासी आहे ना आपल्या, चला चला घ्या सगळ्यांनी काढा फोटो, थोडस थोडी घ्या, तुम्ही जा, तुम्ही काय प्रॉब्लेम। हमारा तरफ से एक आपसे छोटी विनंती है, हमको प्लीज आप सहकार्य कीजिए, कोऑपरेट करें। जो भी हमारे साथ जो अन्याय हो रहा है हमको जस्टिस चाहिए बस। आणि कायदा सुव्यवस्थेला धोका पोहोचणार असं एकही कृत्य आमच्याकडून होणार नाही। एक मिनट पढ़ने दो आंटी, पढ़ेंगे इससे आपको थोड़ा सा एक बैकग्राउंड समझ में आ जाएगा सर। आज अण्णाभाऊ साठेच्या जन्मनिमित्त हजर आणि त्यांचं स्मारक वगैरे होणार आहे, ज्यासाठी की SRA-कडून ते पूर्णपणे व्यवस्थित प्लॅनिंग तुमच्याकडून कम्युनिकेशन होत नाही किंवा तुम्हाला कॉन्फिडन्समध्ये विश्वासात घेतलं तक्रार आहे। तुमचं निवेदन स्वीकारतो आणि SRA-शी तुम्हाला आम्ही पत्रव्यवहार करू। सुभेदार साहेब आहेत आणि आपले जे काय प्रतिनिधी मंडळ असेल त्यांनाही त्यांच्याशी आपण मीटिंग करू शकतो, त्यांना मीटिंग करूया। पण आज इथे कुठलाही अनुचित प्रकार एकच अपेक्षा आहे की आम्हाला हलवण्यात येऊ नये, जे काय ते आम्हाला विश्वासात घ्यावं ना आम्हाला सांगण्यात यावं की इथं कुठल्या प्रकारचा विकास होणार आहे, कोणता प्लॅन आहे, किती लोक इलिजिबल पात्र असतील, किती अपात्र असतील, तुमच्या हक्कावरती गदा येता का म्हणून ही तुमची रास्त मागणी। काल आमचं
सुभेदार साहेबांशी डिस्कशन झालं आहे जे काय की तुम्हाला पारदर्शकता झाली पाहिजे आणि तुम्हाला कॉन्फरन्समध्ये घेतलं पाहिजे. निश्चितपणे आम्ही तुमचं निवेदन स्वीकारतो. आम्ही कलेक्टर ऑथॉरिटी असेल किंवा SRE ऑथॉरिटी असेल त्यांच्याशी कम्युनिकेशन करू आणि तुम्हाला विश्वासात प्रत्येक याच्यामध्ये स्टेपमध्ये विश्वासात घेतो. धन्यवाद. हे पत्र आहे सर ऑब्जेक्शन लेटर भी दिया था उसके लिए आप प्रॉपर कॉम्पिटेंट अथॉरिटी है उसके पास आप अप्रोच हो सकते हैं. हमारी मदद जहाँ आपकी हमारी मदद लगे आप आपकी हमारे साथ एक मीटिंग आप लगवा लो आपके प्रेजेंस में तो ज़्यादा अच्छा रहेगा. बहुत अच्छा रहेगा. लॉ एंड ऑर्डर के साथ साथ सब काम. आणि तसं आम्ही पत्रव्यवहार जुना सुद्धा केलेला आहे की इथे SREचे किंवा कोण ऑफिसर येतील तर त्यांनी पहिलं प्रथम घाटकोपर पोलीस स्टेशनला कळवावं आणि नंतर इथं यावं. बरोबर आहे. आम्ही सुद्धा तो कम्युनिकेशन करू. या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी ज्यावेळी ते येतील त्यांनी प्रोटेक्शन घ्यावं किंवा त्याच्यासाठी अगोदरच तुम्हालाही पत्रव्यवहार करण्यात यावं. बरोबर. भिंतीला लावून जातात पत्र ना आम्हाला चुकीची पत्र लावली जातात बोरोलीची. पण त्याला विश्वासात घेऊ आपण. म्हणजे काय झालं असेल ते ठीक आहे. त्याच्यानंतर जे होईल ते व्यवस्थितपणे व्हावं अशी अपेक्षा आहे. हे चुकीचं काम केले त्यांनी पूर्ण. तेव्हा आम्हाला सर्टन लोगों चौकी बोलून सिंह साहब थे तभी इंचार्ज, तो उन्होंने हमको सबको कॉन्फिडेंस में लेके उन्होंने हमको एश्योरेंस भी दिया था. 8 दिन इधर भले ये लगा था पुलिस वैन वगैरह लगा था लेकिन कोई अनटूवर्ड इंसिडेंट हमने होने नहीं दिया. इधर लोगों का आपस में भले हिंदू हो, मुस्लिम हो, क्रिश्चियन हो, सिख हो, सब है लेकिन सब प्यार से हैं. और हम अभी भी चाहते हैं कि ये कुछ नहीं हो जाए तो सबको हमको साथ में रहना. नवाब साठेंनी सुद्धा आयुष्यभर वंचित आणि त्यांचा द्यायचा प्रयत्न केला. त्यांच्या व्यथा मांडण्याचा आणि प्रयत्न त्यांचा केला. ते त्यांचं स्मारक होणार असेल तर ते सुद्धा सर्वांच्या हो पण ते व्हायचं पाहिजे पण ज्या ठिकाणी ठरल्याप्रमाणे व्हायला पाहिजे ना. नको त्या ठिकाणी करतात. मंडाळ्यामध्ये 11 हेक्टर जमिनीमध्ये करायचं आहे त्याचा विषय आहे. ऐका ना सर, आता ते न्यायप्रविष्ट प्रकरण आहे. आम्ही फक्त येतोय येणाऱ्याचं वेलकम प्रशासनाला देणार. सामान्य प्रशासन फक्त त्यासाठी सेवा यांच्या सगळ्यांची सेवा आहे तिथं जायचं. कोणच आहे आम्हाला बसायला द्या आणि आमचं जे जप्त केलं जप्त म्हणजे घेऊन गेले ते बॅनर द्या आम्हाला. काल ठरलं होतं इथं निवेदन द्यायचं काल निश्चित झालं होतं. इथं बसून कोणताही प्रकार होता का? नाही बिलकुल आम्ही सगळं घोषणा वगैरे नाही तुमची 5 लोक थांबतील. तुम्ही सगळ्या 20-25 लोकांची 100 लोकांची तुम्ही गॅरंटी घेऊ शकत नाही. अचानक कोण कोण घोषणा द्यायला लागलं काय झालं त्यांचे लोक बाहेरचे लोक. दुसरी गोष्ट आहे मुंबईच्या बाहेरून येणारे लोक आहेत. ते कसं आहे कोणाला काय योग्य वाटतं न वाटतं तुम्हाला कन्फ्रंटेशन होऊ नये, वादविवाद होऊ नयेत. तुमची 5 लोक बाजूला बसा. आमच्या बंदोबस्त नाही आम्ही ग्रंथ वाचत बसले तर अण्णांच्या जन्मदिवसानिमित्त बाबासाहेबांची घटना आणि अण्णांचे ग्रंथ वाचत बसलो तर परमिशन घेतलेलं आहे. कुठलं परमिशन घेतलेलं आहे. ज्या ठिकाणी 5 किंवा 5 पेक्षा जास्त लोक तुम्ही अगोदर परमिशन घ्यायला पाहिजे. आता तुम्ही कुठल्याही प्रकारे जास्त लोक येऊ शकत नाही. फक्त 5 लोकांना हे बी तुम्ही जास्त आग्रह करता ते 5 लोक थांबतील. जे काय तुम्हाला निवेदन द्यायचं गुणाचं स्वागत करायचं ते करू शकता. पण ग्रंथ वाचायचा होतो आता तुम्ही त्याच्यावर तुम्ही परमिशन घेतलं नाही. आज तुमचा जमा होता 150 लोक आहेत. अजून 150-300 जमा किती वेळ लागेल त्याच्यामध्ये ते प्रकार आम्ही परमिशन देणार. आम्ही माणसं कमी करतो का आमचा बॅनर घेतलाय तो सांगतो थांबा लगेच बॅनरवरती येऊ नका. तुम्ही सांगतो तुम्ही विचारलं तर अगोदर प्रोटेस्ट करणार इथं सांगितलं घेतलं तर परमिशन तुम्ही अगोदर काय ठरलं तर निवेदन तिकडे देणार. तुम्ही अचानकपणे 100 लोक जमा होणार तर कसं काय आम्ही करणार तुम्हाला वॉलेट कसं काय करणार. सध्या परिस्थिती काय तुम्हाला बरोबर अपन को माहौल को देखते हुए अपन को सब काम करेंगे. हम लोग एकदम सर शांति से साइलेंट प्रोटेस्ट हमारा था. आप बोलेंगे 5 जन इधर बैठेंगे जो भी है हम लोग शांति से करेंगे. 5 लोकांचं निवेदन असणार आहे. 20 लोकांचं निवेदन मात्र काय फरक नसणार. ठीक है ये लोकल लोग तुम्ही बसा तुम्ही ये वाला अगर आप करा रहे हैं बहुत अच्छा हो जाएगा. कानून कायदे के साथ में एक जॉइंट मीटिंग में थे सारे ऑफिशियल्स. तो आप लोग अपने अपने घर में ठीक आहे. आम्ही एक आपलं 5 ते 7 लोक इथं बसतील ते येतील त्याचं स्वागत करू. आपण त्यांना निवेदन देणार आहोत. ये चारों घर अपने ना 5 छठे ठीक आहे. सब अपने अपने घर में बैठे. 5 जणांच्या वर कुठं एकत्र जमू नका आणि बाकीचं काही करू नका. ठीक आहे. करायचंच नव्हतं आपल्याला. जे आपलं म्हणणं होतं आपण साहेबांना मागितलंय ते कॉपरेट करतायत. आपण पण कॉपरेट करूया त्यांना. ठीक आहे. चला गर्दी कमी करूया. आमच्या बाजूने तुम्हाला एक विनंती आहे. आम्ही काल हा विषय मला पूर्ण माहिती आहे. हे अन्यायकारकच आहे सगळ्या गोष्टी. आम्ही मराठीमध्ये आणि पूर्ण इंग्लिश वर्जन आहे. म्हणजे मी शॉर्टमध्ये लिहिलंय ह्याच्या अगोदर पण आम्ही कष्ट खूप केलं होतं 2009 मध्ये. बरोबर. तेव्हा पण आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये बोलवून आम्हाला म्हणजे तेव्हा पण आम्हाला सहकार्य दिलं होतं. आणि आता जे झालंय ते बरोबर म्हणजे 15 दिवसाच्या आतमध्ये
आता असं झालं की लास्ट वीकमध्ये नोटीस पण लावलेलं तुम्ही बघू शकता. 63 लोकांना चावी घ्या आणि घर खाली करा. पावसाळा दिवस आहे. जे माणूस इथे 70-80 पासून राहिला असेल, 70-80 वर्षापासून राहिला असेल, त्याला तुम्ही बोलणार की तुम्ही लगेच घरा सोडून जावा. त्याच्या मनात लोक इथे झोपत नाहीये. एन्झायटी डिसऑर्डर झालाय. 2 जणांना अटॅक आलाय. कुठे जाणार माणसं तुम्ही सांगा. रात्री लोक उठून आपल्या दिवाळ्याची पप्पी घ्यायला लागले. खरंच आमचं घर मोडणार आहे का? किंवा याची आई ते दिवस रात्री स्वप्नातून उठून. पण हे खरोखर अन्याय आहे ना. आम्ही काय म्हणतो, आम्ही पहिल्यापासून म्हणते की जे टॉप ऑफिशियल्स आहेत आम्हाला या, आम्ही तुम्हाला जागा प्रोव्हाइड करतो. समोर आम्हाला सांगा काय आहे. क्लॅरिफिकेशन आमच्या सोबतच आहे. असं नाही की फक्त लोकांचा वेगळा कुठे राहिलेला नाही आणि त्यांचा विचार गोष्टी असं आहेच नाही. खरं म्हटलं पहिलं पण DNA वाल्याने जेव्हा अक्षय DNA वाला म्हणून आहे 2009 मध्ये त्याची बघा पाहिजे तर ऑनलाईन मध्ये इंटरव्ह्यू आहे. त्यांच्या सेकंड वाईफची जी मुलगी आहे तिने स्वतः इंटरव्ह्यू दिलेली आहे की माझ्या वडिलांचा असा विचार कधीच नव्हता आणि तिकड राहणाऱ्या लोकांचा त्रास द्यायला माझ्या पप्पाचा माझ्या वडिलांचा कधी उद्देश नाहीये आणि मी ह्याच्यामध्ये पडणार नाही. ती अजिबात आली नाहीये त्यांची मुलगी. म्हणून मी म्हणते की आम्ही स्मारक करण्याच्या एगेन्स्ट तर नाही आहे पण आमचं व्यवस्थित हो. आणि SRAला तुम्ही माझ्या ते निवेदन दिलं होतं तर त्यांच्याकडून तुम्हाला काय त्यावेळेला आश्वासन दिलं? काही आलेलं नाही. आम्ही किती प्रयत्न केले की आम्हाला क्लॅरिफिकेशन द्या, येऊन आम्हाला भेटा, प्लॅन काय ते सांगा, पण आम्हाला काही त्याचा रिप्लाय आलेला नाही. आणि आम्हाला नकळत नोटीसेस काढतात, नाही तर जागेवरती लावून जातात. त्या अलॉटमेंटची लिस्टची पण आणि त्या अलॉटमेंटची लिस्ट पण अशी लावतात की बाबा आम्हाला माहिती पण नाही की लावले कधी आणि गेले पण कधी लावले. जास्त 7 वाजता नंतरच येतो. कवा काय लावायचं असेल ना 7 वाजता सरकारने शासनाने समोर येऊन लोकांबरोबर बसून चर्चा केली आम्ही काही करू आणि रेटून वाणिज्य दुकानमध्ये काय आम्हाला पत्र घेतात काही नाही. काय बाबा कसं जाणार प्रॉपर्टीचे जजमेंट असं देतात 1 मिनिटात जे कोर्ट 25 वर्ष झालंय ना साहेब. खरोखर बघायला गेलं तर न्याय हाही नाही. आता एवढे लोक इथे इफेक्ट होतील. जशी ही मुलगी आहे, उद्या तुम्ही इथे आम्हाला हाकलून तर इथे स्मारक बनवलंय. उद्या मुलगी इथे मोठी इकडून झाल्यावर त्याचं क्लॅरिफिकेशन नाही. इथून तरी ती पास झाली, मोठी झाली म्हणजे तिचं पुढच्या संसारात ती काय म्हणणार आहे, आम्हाला रस्त्यावर टाकून बनवलं आहे. करेक्ट. म्हणजे त्यांची मेंटॅलिटी काय होणार आहे. माझं म्हणणं तेच आहे, तुम्ही त्यांना काय फॅसिलिटीज देते. लहान मुलांच्या शाळा आहेत, लहान लहान मुलं कितीतरी शाळा प्रॉपर्टीमध्ये फक्त वन वे कम्युनिकेशन आहे. वन वे कम्युनिकेशन नोटीस कुठेतरी असे लटकवली आहे आणि आम्ही जातो तिकडे 30 सेकंड 1 मिनिटामध्ये बाहेर टाकतात. जसे वाणीकडे मीठ बिस्किटचे पुढं घेतलं ना, पत्र घेतलं जेव्हा चला बस झाला निर्णय. पहिले 2 महिने तर दिशाभूल केली होती. बोरवलीची नोटीस तिकडे लावली. सावंतवाडीचा CTS नंबर पण लावला नव्हता. मीन्स आज माझे 8-9 खाडे माझे झाले. लोकांची नोकरी कामं म्हणजे रिस्कवर आले, कामं जायचे दिवस आले. मुलांच्या शाळा अभ्यास करू शकत नाहीये. पेशंट लोक औषध नाही घेऊ शकतात. आता कशाला औषध घ्यायचं, मारायचं तर हाल आपल्याला. तशा लोकांचे उत्तर आहे. तुम्ही जाऊन बघा, कधी जाऊन कितीतरी पेशंट आहे. मी ना जुलियट आता हे झालं ना मी तुम्हाला फोन करतो. उद्या आपण भेटूया. हा ओके. मी नसली तरी माझा नंबर तर आहे. दीदी भेटणार आहे. वेगळ्या कोणाशी कॉन्टॅक्ट करू शकतो असं काही. तुम्हाला कधी आले तरी मी रात्री संध्याकाळी 7:30-8च्या दरम्यान फोन करून येतो. आम्ही कुठल्या गोष्टीच्या एगेन्स्ट नाहीये. आम्ही अजून क्लॅरिफाय करतोय. आम्ही कुठल्या गोष्टीच्या एगेन्स्ट नाहीये, पण आम्हाला न्याय मिळावा. प्रकल्प आम्हाला नकोय असं आमच्या मनातच नाही. 100 रुपयाचे इलेक्ट्रॉनिक आयटम घेताना त्याच्यामध्ये पण गॅरंटी असते. हे प्रॉपर्टी म्हणजे टोटली निग्लेक्ट करतात. बोलायला तयार नाही. 5 मिनिटं पण देत नाही की तुमचं काय आहे काय ना, बस हे झाला घरी जाऊ. असं नाही होणार ते आणि असं होऊन पण नाही. ठीक आहे. हो या. एक प्रार्थना आहे. लक्ष द्या. आमची घरं आम्हाला इथेच भेटली पाहिजे. आता पण बोलते मी आता बाहेर पडताना पण देवाराकडे उभी राहून तेच माझ्या माणसानं वाचवलं. बस बाकी मी त्याच्यात मिळवलं. बस आप कोशिश करो हमारे मित्र जरा ऐसे करे
आता आपको पता आप तो सब तुम्ही इथेच राहावं हीच माझी इच्छा आहे. ह्यांचं स्मारक धन्यवाद, पण बनावं. धन्यवाद. हीच आभारी आहे. हीच इच्छा आहे. आम्हाला आणि ते निवेदन व्हावं. करू नका प्लीज प्लीज. मला सांगते मला परवा पण ताई आल्या होत्या. काही जे लोक आहेत आपल्यातलीच त्यांच्याशी ताई बोलल्या. त्यावेळेला ताईंना सुद्धा आपल्यासाठी आपुलकी आहे. कारण माणसाच्या डोळ्यात असेच अश्रू येत नाही. काहीतरी प्रेम काहीतरी देवणघेवण आपल्यासाठी असते. आणि ताईंची पण आस्था आपल्या एवढीच आहे. आमची इथल्या लोकांची फक्त अवास्तव मागणी नाही किंवा कायद्याचं उल्लंघन करणारी मागणी नाही. आमची घरं आहेत, आमची घरं द्या. स्मारकाला आमचा विरोध नाही. फक्त लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचंही स्मारक बनवा आणि त्याच्या शेजारी आम्हाला घरं द्या. नाही अण्णाभाऊ साठे जर जिवंत असते तर त्यांना हे अभिप्रेत नव्हतं की लोकांची घरं मोडा आणि स्मारक करा. तर त्यासाठी शासन दरबारी जिथं जिथं आम्हाला तुमची गरज लागेल, आम्ही एक मोठी बहीण आमची भगिनी म्हणून आम्ही तुमच्या दरवाजावर येणार. तुम्हाला बोलणार की ताई आम्हाला तुमची गरज आहे. तुम्ही मला जिथे पण मला घेऊ मला बोलाल ते पूर्ण मदत करायला. धन्यवाद ताई, धन्यवाद. नक्की नक्की नक्की. मी देवाला प्रार्थना करते की चमत्कार कर. बस नाही आहेत त्या म्हणून तर मी सांगितलं बघा. मी त्या मीटिंगला नव्हतो पण नातं तयार झालंय. बरोबर आहे. मी त्या मीटिंगला भाऊ आले पाहिजे. आंटी या. हे छोटंसं आमचं निवेदन आहे. ये पूरे प्यार की निशानी है. लोगों को ऐसा लग रहा है कि हम लोग अपोज कर रहे हैं. अपोज नहीं कर रहे. हम लोग ये प्रोजेक्ट कोणावरही अन्याय होणार नाही अशा पद्धतीने विकास करायचा आहे. आणि जे एकनाथ शिंदे साहेबांचं स्वप्न आहे की इथे स्मारक व्हावं आणि स्मारक होताना जे अण्णाभाऊ साठेंच्या कारकिर्दीचे साक्षीदार आहेत, जे कुटुंब ज्यांनी पाहिले ते पण इथेच पाहिजेत स्मारकासोबत. हीच आमची पण तीच प्रमुख मागणी आहे. हीच आहे. तुम्ही पण पत्रव्यवहार करा तुमच्या लेवलला. आम्ही तर चाललोय आणि आम्हाला तुमची ज्या ज्या वेळेला गरज लागेल आम्ही नक्की येणार. शब्द दिला की आपण लवकरात लवकर आपल्या एक 8-10 जणांसोबत आपण एक मीटिंग साहेबांचं नक्की मीटिंगचे अरेंजमेंट आम्ही करतो. मोजकी जण या. नाही 4 ते 5 लोक अधिकारी आणि साहेब यांच्यासोबत आपण चर्चा करून काहीतरी निर्णय काढू. नक्की त्यासाठी कोऑपरेट करा. सोबत होतो हीच रिक्वेस्ट आहे आम्ही तुमच्या सोबत. हम लोग को पूरा उम्मीद है कि हम लोग 10 लोग को उधर बैठाओ. एक बार आप बैठोगे तो भाई ये सब क्लियर हो जाएगा. जो मिसअंडरस्टैंडिंग ऐसा लग रहा है ना लोगों को, हम लोग अपोज भी नहीं है. हम लोग चाहते हैं कि एक गिनेश ने जो लोग हैं वो लोग साथ में चलो अपन सामने बैठ के इसको सोल्यूशन जो आप बोले ना जो साक्षीदार है बनाया है. वी हॅव अ लीगल ग्रुप होतो. तसा काही प्रॉब्लेम नाही आहे. पुन्हा लोकांना इथे विचार आहे ना गैरसमज झाला आहे त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम झाले. आणि SRAचे लोकच क्लिअर कट सांगतायत की 220 कुटुंब जाणार. सावंतवाडीचा गेट ते मल्लिका पार्क असा तो बाउंड्री आणि तिथं काही नाही, फक्त स्मारक उद्यान आणि वेकेंड जागा. तसं जरी असलं म्हणणं त्यांचं तसं असलं तरी आपण त्यांना भाग पाडू की या लँड सोबत अजून दुसरी लँड डेव्हलपमेंटला घ्या आणि त्याच्यामध्ये ही लोक मर्ज करा आणि त्यांना आम्ही सांगितलं ना. आम्ही त्यांना सेकंड ऑप्शन दिलाय की नारायण नगरला भरपूर जागा आहे, इथं भरपूर मोकळे भूखंड आहे, ते ताब्यात घ्या. सजेशन घेऊ की अजून और बड़ा करते हैं और आके लोगों को भी एक अच्छी जगह मिले ना भाई. लोगों को अच्छा सोबत अजून काय बोललं एक वेळा डेव्हलपमेंट. आता जवळजवळ 16,500 घरं आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली रमाबाई आंबेडकर नगर इथे करत आहे. त्यातले 6,500 घरं आता मला न्याय द्या. तुम्ही वाचून घ्या काय ते. लोक इकडचे खूप खरं म्हटल्यावर माहिती नाही काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झालंय काय झालंय आणि घाबरून गेल्यात लोक खरं म्हटल्यावर. लोकांचे अन्न पाणी लोकांनी बंद केलंय. कोणी लोकांचं नोकरी सोडून लोक घरी बसले आहेत घाबरून. कोणी कुठल्या टायमाला येतोय घाबरवतात की तुम्हाला चावी घ्या घर खाली करा. त्याच्यासाठी आता आम्हाला एवढं करावं लागलं. आज आम्ही खूप आमचे पोरं बिचारा आज सुट्टी करून घरी बसलेलं आहे की नेत्या लोकांना भेटावं. कारण आम्ही जेव्हा जातात की आम्हाला कोणी भेटत नाही आहे. त्याच्यासाठी आज आम्ही घरी बसलेलो आहे आणि तुम्ही आले आज. आम्हाला माहिती आहे तुम्ही येणारच आहे म्हणून आम्ही तुमचं धन्यवाद करते. आमचे जरा निवेदन घ्या काय ते. और आपसे अपेक्षा भी है. आप भी अपेक्षा केली. सर्वांची
असतं एकाच ठिकाणी, पण प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात. तुमची जी पण कमिटी असेल त्याला कमिटीशी बसून तुमचे पहिले विचार काय पडेल ते विचार घेऊन आपण परत एक 25 कमिटी घेऊन साहेबांना भेटू. ये अभिषेक लाइव है. आमदार राम कदम साहेब यांच्या प्रतिनिधीमधून आज मी इकडे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक जिथे होणार आहे तिथे दर्शनासाठी आलो होतो. दर्शनास आल्यानंतर इथल्या लोकांनी मला हे निवेदन दिलेलं आहे. हे निवेदन आमदार राम कदम साहेबांकडे आम्ही देणार आहोत. येणाऱ्या संडेला आमदार राम कदम साहेबांनी इथल्या सर्व लोकांना तिकडे बोलवले आहेत. ज्या ज्या लोकांना जमत असेल त्यांनी सर्वांनी तिकडे या. आमची सुद्धा मागणी हीच आहे की ह्या लोकांचा स्मारकाला निरोप नाही, पण आमची ते त्यांचं जे पुनर्वसन आहे हे घाटकोपरमध्ये चिरागनगरमध्ये झालं पाहिजे. हीच त्यांची मागणी आहे. हीच मागणीचं पत्र आपण आपले जे SRAने याचे डेव्हलपमेंटचं काम घेतलेलं आहे ते SRAचे जे अधिकारी आहेत त्यांना आपण हे पत्र देऊ. त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांना सुद्धा आपण तुम्हाला घेऊन जाऊन ही पत्र देऊन आपण त्यांची ही मागणी करणार. तेच आमदार राम कदम साहेब माझं बोलणं आणि त्यामुळे 2 मिनिटं चंद्रबाई तुम्हाला थोडीशी माहिती द्यायची. विषय असा आहे, रहिवाशांच्या वतीने मी बोलतोय, पक्षाच्या वतीने नाही. विषय असा झालेला आहे, रामबाई विषय कोणाच्या मनात दोष नाही, प्रोजेक्ट विषय कोणाविषयी दोष नाही. अधिकारी संध्याकाळी 6 नंतर येतात आणि काही बडबडून जातात आणि जाता जाता ते एकच शब्द होता, तुम्हाला शब्द कोणी दिला आहे? तुमच्या आमदाराने, त्याच्याकडे जा. आम्ही तुम्हाला माहुलला पाठवणार, आम्ही तुम्हाला आझादनगरला पाठवणार, आम्ही तुम्हाला HJला पाठवणार. ह्याच्यामुळे हा संभ्रम निर्माण झाला आहे. एक वेळ तुम्ही आमच्यासाठी रिक्वेस्ट, आम्ही तुम्हाला रिक्वेस्ट करतो, तुम्ही रामबाईंना रिक्वेस्ट करा, 220 लोकांना व्यवस्थित येऊन संबोधित करा. आमचा स्मारकाला विरोध नाही. आम्हाला रामबाईंच्या शब्दावर विश्वास आहे. त्यांनी एक शब्द दिला होता निवडणुकीत, स्मारक होणार तिथेच होणार, तुमचं पुनर्वसन इथेच होणार. ह्या शब्दावर आम्ही तटलेलो आहोत. 100% माझं म्हणणं काय, आमचं बाकी काही मागणं नाही. येताना पण आपण तेच सांगितलं की हे 220 लोकांचे सिग्नेचर्स काय किती, त्याच्यातले किती लोक आहेत, 50 येऊ द्या, 100 येऊ द्या, 150 लोक आहे. सर्व रामकदम साहेबांकडे संडेला तुम्ही या. बरोबर, आल्यानंतर आपला हा जो विषय हाच आपल्याला रामकदम साहेबांना सांगायचा. मग तोच विषय घेऊन आपण SRAच्या ऑफिसमध्ये पण जाऊ. मग त्याच्यामध्ये तिकडे जाताना आपले 15-20 प्रतिनिधी येतील आणि जेव्हा मुख्यमंत्री साहेबांकडे जातील तेव्हा सुद्धा आपले 20 प्रतिनिधी येतील. त्याच्या अगोदर साहेब ते अधिकाऱ्यांना यायचं थांबवा. हो, पण असं ठरलं होतं चाळ कमिटीच्या वतीने. प्रमोद साहेबांशी आमच्या वतीने साहेबांबरोबर बोलत होता. 220 लोकांमध्ये तोही आहे. तर असं ठरलं होतं चाळवाल्यांनी की 220 लोक तिथं जाण्यापेक्षा आपण हॉल घेऊया. साहेब इथं आले तर आमच्यासाठी बरं होईल असं आम्ही साहेबांना कळवलं होतं. आणि त्यासाठी आम्ही 5 लोक साहेबांना रिक्वेस्ट करायला तिथे जाणार पण होतो की आम्ही तिथं 220 लोक येण्यापेक्षा लक्षात घ्या, मीटिंग तिथे घेतो ना, मॉप असतो. मॉपमध्ये मग हा असा बोलला, तो तसा बोलला, तो तसा बोलला, त्याच्याने वातावरण कुठेतरी दूषित आहे. माझं म्हणणं होतं त्याच्यापेक्षा आपले 50-100 लोक, साहेबांचं घर मी तुमचंच घर, आपलंच घर, तर त्याच्यामध्ये आपले 50-100 लोक आले असं सुद्धा होऊ शकतं. 100 लोग साथ के इधर रह सकते हैं, तो कोई प्रॉब्लम नहीं है. आप उधर आ जाओ, बैठ के आपण अच्छी से बात कर लेते. और अपना यही कहना है. आता साहेबांबरोबर माझं बोलणं झालं ना तर आपलं सेम टॉपिकवर बोलणं झालं. साहेब आम्हाला काही म्हणायचं नाही. बरोबर आहे. खूप एकदम शॉर्टकट मध्ये सांगतो, आंतरराष्ट्रीय दर्जाचा प्रकल्प आहे, व्हायटल प्रोजेक्ट आहे, अत्यावश्यक बाब म्हणून जर महाराष्ट्र सरकारनं त्याला मान्यता दिली तर आमची माफक एवढीच मान्यता आहे सगळ्यांची, जी 220 लोक त्यात बाधित होत आहेत. एक तर आमचं पुनर्वसन म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं स्मारकही बनवावं, त्याच्या शेजारी करता आलं तर करावं. दुसरा ते न करता आलं तर घाटकोपरमध्ये नाही साहेब, मी सांगतो ना, चिरागनगर, नारायणनगर मध्ये भरपूर असे मोकळे भूखंड पडलेले आहेत, ते शासनानं ताब्यात घेऊ, तिथं आम्हाला बनवा आणि आम्ही हसत हसत आमच्या ताब्यात देणार. आणि शाही बघा, इथं साहेबांच्या विरोधात आम्ही साहेबांच्या विरोधात कोणीही नाही. फक्त कसं आहे, लोकांचे रूम जातात ज्यांनी आता 80-80 वर्ष काढलंय. माझे वडील तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंबरोबर आले, आमच्या 5-5 पिढ्या इथं गेलेत. आम्ही इथं ईद पण तेवढ्या जोरानं मनवतो, दिवाळी पण मनवतो, नाताळ
तळपण मनवतो, नवरात्री मनवतो, गणपती. फक्त आता ह्या शेवटच्या क्षणाला आमचं पण सगळ्यांच्या 50च्या पार गेलोय. आमची एवढीच माफक अपेक्षा आहे की 220 लोक आम्हाला एकत्र ठेवा आणि चिराग नगर मध्ये ठेवा. आम्हाला पीएपी नको आहे, आम्हाला पीएपी नको आहे. पण आमची साहेब काय साहेब आले असते ना साहेब, बघा ना साहेब जर आले आमच्या वतीने तुम्हाला रिक्वेस्ट आहे, रामबाईंनी इकडे घेऊया, कोणी बोलणार प्लीज. आणि रामबाई शिवाय कोणच नाही बोलणार, कोणही बोलणार नाही. तसं असेल ना तर आपल्याला अहो आम्ही शब्द दिला तुम्हाला, आमच्या चाळीतला 220 लोकांमधला एकही बोलणार नाही. साहेब देणार आणि साहेबच बोलणार. बस ही ग्वाही आम्ही तुम्हाला देतो. आम्ही एवढे जाण्यापेक्षा अजून काय बोलू? नाही झालं बघा भाऊ कसं आहे चंदूभाई, आता यांच्या साहेबांवर बोलणं झालं होतं, या साहेबांवर बोलून तुम्हाला लगेच कळव. हा नक्की. आणि तसं तुम्ही बोला. चंदूभाई आमची भूमिका तुम्हाला कंटिन्यू पुढे आहे, आमच्या मीटिंग आहे तो साहेबांशी करतोय, बोलतोय. नाही ते पण आहे, हे पण आहे. आई रडत होती. अहो मी तेच सांगतोय, मी तेच बोललो. आणि मी तुम्हाला सगळ्या चिरागनगर वासींच्या वतीने एवढे जमलेच नाही देतो. फक्त साहेब आणि साहेबच बोलतील, आम्ही कोण बोलणार? आम्ही निवेदन देणार, साहेबांनी जे बोललं ते आम्ही त्यासाठी पूर्ण करून द्यावं. साहेबांना निवेदन द्यायची गरज नाही, साहेबांनी वचन दिले त्याच्यावर साहेब बोलतील, आम्ही बोलणारच. ठीक आहे. आम्ही रविवारी 2 वाजताचा टाइम चंदूभाई आम्ही हॉल बुक केला. चंदूबाई बोलतील, बोलून देऊ. दोनच आहे, चंदू नंदू आमदारांशी बोलतात. चला चंदूभाई साठे यांचा रविवारी साहेब तुम्ही घेऊन येतो. रविवारी 2चा टाइम आणि आहे प्रमोद आहेत, नंदू आहेत. 100% सांगतोय, राम कदम साहेब आमच्यावरती अन्याय होणार नाही. हे तिघांचं वाक्य सगळ्यांना एकच वाक्य. आपल्या लोकांनी बाहेर काय जायचं, आपल्याला जागा भेटत आम्हाला माहित नाही. मी काय बोलतो, म्हणण्यापेक्षा आम्हाला आमदार साहेबांवर पूर्ण विश्वास आहे. ते आमचे प्रतिनिधी आहेत. 1-3